तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्लॉग्समध्ये. तर आज आमच्या पावरडी गावामध्ये श्री संत श्रेष्ठ कान्होराज महाराज पालखी सोहळा 2026 आहे. तर आज तारीख 17/7/2026 रोजी या पावरडी गावात मित्रांनो ही पालखी आलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता कीर्तन वगैरे सगळं चालू आहे. पण आपलं ब्लॉगिंगचं मित्र आपलं सोशल मीडिया आहे, त्यामुळे आपण ब्लॉगिंग आणि मेन म्हणजे हे माझ्या गावातली उत्सव असल्यामुळं मी हा व्हिडिओ बनवतो मित्रांनो. तुम्ही इथे बघू शकता वारकरी वगैरे कसे बसलेले आहेत. हा सगळा जो कार्यक्रम आहे हा मेन रोडवरतीच मित्रांनो पालखीचं ठाण आहे. या इथे कार्यक्रमांचा साजरा असतो प्रत्येक वर्षी. भव्य दिव्य असा हा सोहळा मित्रांनो, डोळ्याचं पार न फेडेल असा हा सोहळा असतो. इथे आमची इथे बघू शकता महाराजांचं कीर्तन वगैरे चालू आहे. इथे एक दादा समोर सोशल मीडियासाठी एक शूट करत आहे. पण मित्रांनो प्रत्येकाचं सोशल मीडिया वेगळं असतं. तर आमच्या गावामध्ये यश साऊंड सिस्टीम हे लावलेले आहे. त्यांचं हे प्रत्येक वर्षी खूप मोठ्या प्रमाणात योगदान असतं या पालखी सोहळ्यासाठी. ऑदर कोणते पण दिवस असतो त्यांचं आम्हाला सहकार्य असतं. तर मेन रिझन मित्रांनो, हे जे आमचे मित्र दिसत आहेत रोहित आणि दादा, तर हे वाटत आहेत जे आम्ही भडंग तयार केलं मित्रांनो, ते वाटत आहेत वारकऱ्यांच्या सेवेसाठी. मित्रांनो आमच्या एक ग्रुप आहे, त्या ग्रुपने मिळून भडंगचं नियोजन केलं होतं. प्रत्येक वारकऱ्यासाठी आम्ही 800 ते 900 पॅकेट्स बनवले होते. प्रत्येकाला वाटून असं वाटलं की आता एवढे बनवले शिल्लक राहू नयेत. पण मित्रांनो सगळे पॅकेट्स आपण वाटून टाकलेले आहेत. इकडे बघू शकता आमचे मित्र वाटत आहेत, पलीकडे पण अजून वाटत आहेत. तर हा विषय काय होतो मित्रांनो की मेन रोड जो आलेला आहे त्या मेन रोडवरतीच पालखी छान असल्यामुळे मित्रांनो या इथे तुम्हाला गाड्या वगैरे आलेल्या दिसत असतील. तर या ठिकाणी बघू शकता की दादा आणि रोहित मुरमुऱ्याचे पाकिट वाटत आहेत. या इथे वारकऱ्यांची तुम्ही बघू शकता संख्या किती मोठ्या प्रमाणात आहे. आणि हे एवढंच नाही मित्रांनो, आम्ही उद्याच्याला सकाळी कांदे पोह्याचे देखील वारकऱ्यांसाठी नियोजन केलेलं आहे. हे बघू शकता वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा हसू, त्यांचा आनंद. मित्रांनो या वयात एवढा आनंद असणं, एवढं खुश राहणं हे फक्त पालखी सोहळ्यातच असू शकतं. हा बघा आमचा चिचा, बेलाची फुलं सुद्धा इथं म्हणजे कुतूहल आहे यांच्या, कौतुक आहे मित्रांनो या मुलांचं की गावात पालखी आल्यामुळे हे सगळे छोटे छोटे पोरं नियोजन करत आहेत. गंध लावते, कोणी बेलफूल देते, करत असतात. तर मित्रांनो बघू शकता आता जेवणाची पंगत बसलेली आहे. या रस्त्याच्या राईट साईडला लेडीज बसलेल्या आहेत आणि दुसऱ्या साईडला पण लेडीजच बसलेत. कारण की पहिला मान प्रत्येक वर्षी मित्रांनो आमच्या तर या इथे लेडीजला दिला जातो. आणि दुसऱ्या साईडला या इकडे बघू शकता तुम्ही जेंट्स बसलेला आहे. या पंक्तीत देखील आमचे कार्यकर्ते भडंग वाटप करत आहेत. आणि याच्या मागे तुम्ही बघू शकता पवार सरांच्या घरची पण पंगत असते मित्रांनो प्रत्येक वर्षी. इथे बघू शकता पवार सर स्वतः जेवाय वाढायला आलेले आहेत. इकडे त्यांच्या घरासमोर देखील पंगत बसलेली आहे. पवार सर जरा बिझी असल्यामुळे जरा लक्ष नाही त्यांचं माझ्याकडे. पण आपण आपलं सोशल मीडिया ऑन असतं, सोशल मीडिया आपलं कधी पण चालूच असतं मित्रांनो. तर हे अशा प्रकारे आमच्या प्रत्येक वर्षी गावात मित्रांनो एवढी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. हे ते बघू शकता आनंद, तुषार दादा आणि छोटे छोटे कार्यकर्ते मित्रांनो इथे देखील मुरमुरे वाटण्याचं कार्य चालू आहे. माऊली सर आलेले आहेत, इकडे राजू सर आलेले आहेत. सरच म्हणतो मित्रांनो कारण की आपण थोडंफार जरी वयाचा फरक जरी असला तरी आपण सगळ्यांना सर किंवा आपला भाव असल्यासारखंच मानतो. त्यामुळे आपण अरे तो रे कोणालाच बोलू शकत नाही. मेन पॉईंट आपलं की मित्रांनो या इथे मुरमुरे वाटण्याचं काम चालू आहे. या इथे तुषार भैया आणि माऊली दोघंजण वाटत आहेत. आकाश भैया आणि पिनू काका देखील इथे आलेले आहेत. म्हणजे हे आमचं मित्रांनो काय झालं की ग्रुप आहे. ग्रुप असल्यामुळे आम्ही प्रत्येकजण कॉन्ट्री काढत असतो. देवाच्या कार्यात आमचा मित्रांनो हातभार प्रत्येक वेळेस असतो. चांगलं कार्य करण्यात आमची टीम हमेशा आगे रहेगी मित्रांनो. हा असा आमचा 15-20 जणांचा ग्रुप मित्रांनो. तर इथे बघू शकता मंडपाचं देखील नियोजन रॉयल पद्धतीने केलेलं आहे. इकडे जेवणाची पंगत बसली आणि आम्ही जे मुरमुरे वाटलेत ते या ठिकाणी वारकरी बसून त्याचा आस्वाद घेत आहेत. ते बघू शकता गावातली माणसं देखील आमची इथं बसलेली आहेत. तर एकंदरीत हा आमचा सोहळा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. इथे बघू शकता आमच्या गावातली लोकप्रतिनिधी
पवार सर. या इकडे बघू शकता आमची मित्र देखील बसलेले आहेत. पिनू काका आणि मलो शेठ सगळ्यांवर लक्ष देतात, कोण कसं वाटतंय काय करतात. आणि ह्या बघा चिल्लर पार्टी नुसती पळते भयानो, नुसती मध्ये मध्ये पळतात. आणि शेवटी बारक्या पोरांचा पण कुतूहल आहे की ते पळत आहेत, सगळ्यांना वाटप करत आहेत, सगळ्यांना पोचतंय की नाही जेवण त्याचं देखील देखभाल इथे घेतली जाते. इथे आमचे चंदू मामा सगळ्यांना द्रोण वाटण्याचं काम करत आहेत. इथे आमच्या गावातला एकही मुलगा असा नाही की जो या कार्यामध्ये सहभागी होत नाही, प्रत्येक जण असतो मित्रांनो. या तर या इथे तुम्ही बघू शकता श्री संत श्रेष्ठ कान्होराज महाराज पालखी सोहळा हा यांचा रथ आलेला आहे. इथून इकडेच बघू शकता. परत मी अजून एकदा शॉट घेतो इकडून की या इथे जेंट्स लोक बसलेले आहे, पलीकडे लेडीज बसलेले आहे. जेवणाचं उत्तम असं नियोजन. आज मित्रांनो तुम्हाला सांगतो, बाजरीची भाकरी, शिपी आमटी, भात आणि बुंदी हे असे 4 प्रकारचे आयटम्स जेवणासाठी बनवले होते. उद्या सकाळी कांदे पोह्याचा कार्यक्रम असेल, त्याचा व्हिडिओ तर मी टाकणारच आहे. तर इकडे जेवण वाढण्याचं नियोजन चालू आहे. या आजींनी मला फोर्स केला की आमच्या नातवाचा व्हिडिओ चांगला काढ, त्यामुळे त्यांचा हा क्लोजअप घेतो मित्रांनो. तरी माऊली सर पुन्हा एकदा ह्या साईडला आलेले आहेत, कारण की आपण जे लोकांसाठी घेऊन आलेलो आहोत ते लोकांपर्यंत पोहोचणं हे आमचं ध्येय असतं मित्रांनो. आपण ज्या लोकांसाठी एवढा अट्टहास केलेला आहे त्यांच्यापर्यंत आपली सेवा पोचणं ही आपली ईश्वर सेवा आहे मित्रांनो. आणि आम्हाला एवढं मार्गदर्शक करणारे देखील आमचे माऊली सरत असतात. चांगल्या गोष्टी काय, वाईट गोष्टी काय हे सांगायला सुद्धा आमचे 4-5 मित्र आमचे असे आहेत मित्रांनो, ते आम्हाला गायडन्स करतच असतात. तर इथे लाईन बसलेली आहे. योगेश मामा देखील या इथे जेवण वाढण्याचं काम करत आहेत. माऊली सर पद्धतशीर सगळ्यांना प्रसाद वाटत आहेत. सगळ्यांचं कौतुक करेल तेवढं कमीच आहे मित्रांनो. या इथे बघू शकता कसलं चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे, सगळं व्यवस्थित. पण आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सगळी माणसं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, कारण की सोशल मीडिया हे असं एक माध्यम आहे, या इथूनच चांगलं काय आणि वाईट काय ह्याच्यावरूनच कळतं मित्रांनो. आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे, त्यावरूनच सगळं दुनिया ॲक्टिव्ह आहे याच्यावरतीच मित्रांनो. या साईडला मित्रांनो आमची अख्खी टीम इथं उभं राहिलेली आहे. एका साईडला आपलं कार्य पूर्ण करायचं आणि आपण एका साईडला थांबायचं, हे अशी आमची मित्र क्रेडिट अजिबात स्वतःला घेत नाहीत, पण अपमाने आहे सगळ्यांना एक्सपोज करण्यासाठी. तर सगळ्यांचं कार्य सगळ्यांनाच कळणं खूप गरजेचं असतं मित्रांनो. त्यामुळेच मी सोशल मीडिया यूज करतो मित्रांनो, कारण की सोशल मीडिया हे असं एक माध्यम आहे, इथूनच सगळ्या गोष्टी सांगता येतात, इथूनच सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करता येतात, चांगलं काय वाईट काय ह्याच्यातूनच सांगता येतं. तर या इथे बघू शकता जेवणाची पंगत तर चालूच आहे, पण हे मेन रोड असल्यामुळे मित्रांनो तुम्हाला ह्या गाड्या येताना जाताना दिसणारच, कारण की शेवटी रस्ता आहे, आपण पण त्यांना अडवू शकत नाही. तर या इथे आपल्या कान्होराज महाराजांची पालखी आहे. या इथे पाया पडण्यासाठी भरपूर अशी गर्दी झालेली आहे. तुम्ही बघू शकता श्री संत श्रेष्ठ कान्होराज महाराज पालखी पवारवाडी. सगळा नादखुळाचा विषय असतो मित्रांनो. इथं प्रत्येक वर्षी व्यवस्थित नियोजन आयोजन तुम्ही बघू शकता. तर हा बघा आमचा ग्रुप कसा बसल्यात कॅमेऱ्यात येण्यासाठी. बघा सगळे कशी बघते तिकडं. एवढी गर्दी फक्त प्रवीण भैयासाठी झाली मित्रांनो, बाकी काय विषय नाही. प्रवीण भैयाचा फॅन क्लब आहे. इकडे बघू शकता विकास, आमचे पिनू काका. कारण की आता जेवणाची पंगत उठली म्हणून मित्रांनो आम्ही एका साईडला येऊन थांबलो. जेवण वाढलं इतक्या उशीर आमच्या कार्यकर्त्यांनी. शेवटी फायनली आमची जेवणाची वेळ आली, पण माझं मित्रांनो काम आहे सोशल मीडियाचं, त्यामुळं मी सगळ्याच्या शेवट थांबलोय. इथं बघू शकता माझे सगळे मित्र जेवायला बसलेत, पण मी अजून बसलो नाही. ही आपल्या गावची पालखी मित्रांनो, या पालखीबद्दल काय वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये येऊन नक्की सांगा. आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि आपल्या इंस्टा आणि फेसबुक आयडीला फॉलो करा. चला.